मनपा निवडणुकांसाठी ठाकरेंचा वचननामा येणार. शिवसेना भवनामध्ये संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये वचननामा प्रसिद्ध होणार. तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनाची पायरी चढणार. आपल्या समोरचे लोक पाताळ यंत्री पैसे फेकले की सर्व साध्य करता येतं असं त्यांना वाटतं. उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात. शिवसैनिकांना गाफील न राहण्याच्या सूचना. ठाकरे आमच्या कामाचं श्रेय लाटतात. अमित साटम यांचा ठाकरेंवर आरोप. पत्रकार परिषद घेऊन मुंबईमधील भ्रष्टाचाराचं आरोपपत्र जाहीर करणार. मी नाही डोम कावळा, मी तर आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचा मावळा. माझा रंग आहे सावळा, पण मी राजकारणामध्ये नाही उद्धव ठाकरेंसारखा बावळा. मुंबईमधील महायुतीच्या प्रचार सभेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा कवितेतून उद्धव ठाकरेंवर घणाघात. महायुतीच्या प्रचाराचा सुपर संडे. अमरावती चंद्रपुरात मुख्यमंत्री फडणवीसांचा रोड शो. सांगलीमध्ये शंभूराज देसाई शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ करणार. तर मुंबईमध्ये भाजपचा निवडणूक प्रचार गीत लॉन्च होणार. अजित पवार एकनाथ शिंदेंना सोबत घेतल्याचा भाजपला पश्चाताप. निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार. संजय राऊतांचा खळबळजनक दावा. शिवसेना युपीटीकडून बंडखोरांवर कारवाईचा बडगा. चंद्रशेखर वांगणकरांची पक्षातून हकालपट्टी. वसईतील हरिश्चंद्र पाटील आणि दिलीप कुवसेकरांसह अनेकांना पक्षानं डच्चू दिला. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे ठाकरेंचा दणका. नील सोमय्या बिनविरोध निवडून आले. हा अपप्रचार. अपक्ष उमेदवार दिनेश जाधव यांना ठाकरेंनी पाठिंबा दिलाय. जागा पवारांना जाऊनही आम्ही पर्यायी उमेदवार देऊन ठेवला होता. राऊतांची माहिती. नाशिकच्या मालेगाव महापालिकेमध्ये ऐनवेळी 2 पक्ष एकत्र. आरपीआय आठवले गटाचा वंचितच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा. पत्रकार परिषद घेत पाठिंबा जाहीर. 26/11च्या दहशतवादी हल्ल्याच्या मास्टर माइंडला पकडून देशात आणा. ट्रम्प व्हेनेझुएलामध्ये जाऊन कारवाई करतात, मोदी का नाही? मुंबईमधील जाहीर सभेतून ओवेसींचा भाजपला सवाल.